सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 4च्या सभापतीपदी पिरजादे शिरीन जैनुल तर परिवहन समिती सभापतीपदी प्रकाश रमेश पाटील यांची बिनविरोध निवड. अतिरिक्त जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा संपन्न. नवनिर्वाचित सभापतींवर अभिनंदनाचा वर्षाव. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 4 आणि परिवहन समितीच्या सभापती पदासाठी 7 ऑगस्ट 2026 रोजी महानगरपालिकेच्या मुख्यालयीन कैलासवासी राजाभाऊ हरिभाऊ जगदाळे सभागृहात विशेष निवडणूक सभा पार पडली. विभागीय आयुक्त पुणे विभाग यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी श्री सुशांत खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक वातावरणात संपन्न झाली. या दोन्ही समिती सभापतीसाठी 5 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. निर्धारित वेळेत आलेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली. प्रभाग समिती क्रमांक 4च्या सभापती पदासाठी सौ पिरजादे शिरीन जैनुल यांचे 2 वैध अर्ज प्राप्त झाले. अन्य कोणतीही उमेदवारी अर्ज न आल्याने पीठासन अधिकारी सुशांत खांडेकर यांनी पिरजादे शिरीन जैनुल यांची प्रभाग समिती क्रमांक 4च्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृत जाहीर केले. त्यांच्या नावाचे सूचक म्हणून बागवान मैनुद्दीन शमशुद्दीन आणि अनुमोदक म्हणून आवटी संदीप सुरेश यांनी स्वाक्षरी केली होती. परिवहन समितीच्या सभापती पदासाठी प्रकाश रमेश पाटील यांचेही 2 वैध अर्ज प्राप्त झाले होते. एकाच उमेदवाराचे अर्ज आल्यामुळे पीठासन अधिकारी सुशांत खांडेकर यांनी प्रकाश रमेश पाटील यांची परिवहन समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. त्यांच्या नावाचे सूचक म्हणून साक्षी राजेंद्र बोरगावे आणि अनुमोदक म्हणून संजय नारायण यमगर यांनी स्वाक्षरी केली आहे.